ग्रामसेवक सही देत नाही, यावर काय उपाय आहे? असे सारखे कमेंट बांधकाम कामगार करत आहेत. ओरिजिनल बांधकाम कामगार नसल्यामुळे ग्रामसेवक सही देत नाही असे निदर्शनात आलेले आहे. परंतु यामुळे जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत, जे खरोखर कामगार आहेत, त्यांना सुद्धा सही मिळत नाही. तर मग आता ओरिजिनल बांधकाम कामगारांनी नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे. तर याबाबत दिनांक 14 जुलै 2025च्या महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा मांडलेला आहे आणि माननीय मंत्रिमंडळाने यावर उपायसुद्धा सांगितलेला आहे. तर आता ठेकेदाराच्या 90 दिवस काम केलेल्या दाखल्यावर बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करता येणार आहे. तर आता ठेकेदाराच्या 90 दिवसाच्या कामाच्या दाखल्यावर नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण कसं करायचं याची माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तर मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काय सांगितले याचा छोटा व्हिडिओ आहे, आता मी तुम्हाला दाखवणार आहे, ते पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. अध्यक्ष महोदय, ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम इकडे माझ्या निदर्शनात लोकांनी आणलेला आहे. तो आहे की जसं माननीय मंत्री महोदयांनी आता जी सांगितली, जी स्केड्यूल आहे, जे फॉर्म करायला लागतं, ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल स्टेप असा आहे की संबंधित नगरपालिका नाही तर ग्रामपंचायत इकडे जाऊन तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की 90 दिवस आम्ही इकडे काम करत आहोत ह्याच्यामध्ये, मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो. तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक 1 वर्षापासून ग्रामपंचायत देत नाही आहे, कारण खूप सारे फ्रॉडचे प्रकरणं झाली. काय लोक येतात, म्हणतात आम्ही इकडे काम करतो, पण ते कामगार नसतात. तरी पण ह्या जसं माननीय ह्यांनी जी लक्षवेधी मांडली आहे, तर ह्याच्यासाठी जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरंच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला बरोबर पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना ह्या लाभचा फायदा करता येईल, असं काहीतरी मंत्री महोदय ह्याच्यासाठी करणार आहात का? यामध्ये आपण पाहिलं की सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला आहे तो खरा आहे. आपण याच्यापूर्वी जे ग्रामीण भागातील कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट, ज्या ठेकेदाराच्या अंतर्गत ते काम करतात त्या ठेकेदाराचं 90 दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट हे आपण घेत होतो. शहरी भागामध्ये नगरपालिकेचं आपण सर्टिफिकेट घेत होतो. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांचं आंदोलन झालं. आपण या संबंधात ग्रामविकास विभागासोबत वेळोवेळी बैठका केल्या, पण अजूनही त्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाही आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण जे ठेकेदार ज्यांच्या इथे यांनी काम केलं आहे अशा ठेकेदाराचं 90 दिवसाचं अनुभवाचं प्रमाणपत्र घेतो आहे आणि त्यावर त्यांची नोंदणी करतो आहे. आणि जो 1 रुपया त्याला शुल्क लागत होतं, ती शुल्कसुद्धा आपण आता माफ केला आहे आणि विनामूल्य याचा लाभ आता कामगारांना मिळणार आहे. 90 दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी यामध्ये चालणार आहे. या प्रस्तुत प्रकरणामध्ये कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल. पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे, तर माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या संदर्भातला प्रयत्न केला जाईल.